अरे पोहे केले रे? हा. कोणी केले? खूप छान. हा खूप छान झालेत पोहे. आणि मग ही सुनबाईला बी शिकवीत जा ना तू. मग शिकवते ना, शिकव ना. एवढं काय लगेच हा शिकायचं तशी काय गडबड आहे एवढी? ना, तू खमकी त्याच्यामुळे काय अडचणच नाही ना आपल्याला. टेन्शन नाही घ्यायचं. हा माहिती नाही बाई. सुनबाई तू बी नको लय टेन्शन घेत जाऊ. हाय ना बाय माणूस आज बुदे जरा काय? तेवढंच जरा काय राजा भाऊ चाललाय नाश्ता घ्या ना. काय सुनाचे लय लाड आहेत. चालायचं आता आपली पोरी सारखी. अरे आमच्या सुना इतक्या कामा करतात दना दना. हा मग नाही मग हे बी करते काम बरं का पण अजून आमची सून बिले काम करते. कोणी केले पोहे? मी कशाला आहे? बायको करी ती. बायको हा सुना नाही केलं का? पोहे घ्या ना. अहो, पोहे काय घेता माझ्या सुना पाठ 5लाच उठा त्या जेवण आलोय मी. हा मग तुरीचं कडान बाजरीची भाकर कांदा लिंबू सारं एवढ्या सकाळ 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 ठेप असते आपली तब्येत बघा. त्याच्यामुळेच राव तब्येत अशी बरं का. मग? पण चहा तरी घ्या. सुना जीव लावितात. बरं ऐका ना, मी चहा आणते तुम्हाला करून. ए नाही थांब हा? तू नको. सुन बाई तुझ्या हाताने चहा कर रे चांगला. अहो ती हा. नाश्ता करती ना. अरे पण आणून दे ना तिकडे खा वाटलंस तर तू. राजा भाऊ हा. सुनबाईला येत नाही काय चहा बिया बनवता? नाही लय मस्त येतो बनवती. येतो येतो चहा. येतो पण आता चालायचं आता नवीन नवीन आहे. हा. घ्यावं लागत आहे सांभाळून. जाऊ द्या मी ना करून आणते चहा. हा हे सगळे खाऊन घे आणि चहा बनवा ना. हो हो आणते. आले साखर बिकर व्यवस्थित टाका बाई. आता कसं आहे? मला आवाज दे. नवीन आहे थोडं सांगावं लागत आहे. हा. त्याला काय इलाजी असं होतं ना. बरोबर. बरं संदेश भाऊ, तुमच्या सुनांचं कसं चाललंय? आमच्या सुनांचं चांगलं चाललंय काम लय करतात. हा ना. हा तुमच्या सुनावर नाही असं काम नाही करायचं काय नाही. चालायचं लय थोडं नका. सांभाळून घ्यावं लागत आहे. नंतर जड जातं बर का. हा हा जुन्या सासांचं बघितलं ना कसं असतं. हा हा पहिले होतं ना. बसून राहायचं एका जागेवर सुना अशा तालात होत्या तालात. जरा डोक्यात घे सासू आहे हा. तू तुला कळन का नाही का? चहा करायला गेली 1 तास झालाय कवा यायचा चहा शिकावलं का नाही काही. मी आवाज देते. चहा आण लवकर. आले आले. इकडे दे आधी. दे त्यांना लवकर. हा. घ्या चहा घ्या बर का राजा भाऊ. आमच्या सुनबाई आहे ना साडी बिडीत असतात अशी कपडे नसतात. शोभा खरंच देत का आपल्याला? हा? जरा समजून घे काही चहा गोष्टी. पिऊन बघू तू. अरे 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 अरे, काय गोड चहा आहे. तोंडात सुद्धा जाय ना क्या तुम्हीच. डोकर बसली. मला तू सांग चिया टाकून पळालाय तू. तुम्ही तरी कशाला पेताय मग? अरे तुला येईन का नाही का काही? मला ते तुझं नेमकं काय हाय तेवढी इज्जत घालायची का आमची? घालतोय आता साडी. आणि इथून पुढे आहे ना हे कपडे घालायचे नाही बरं का अजिबात. हा. साडीच घालायची. आणि घरातली सगळी कामं करायची. मी करणार नाही आता काम. मी शिकते ना हळू. शिकायचं बिकायचं माहित नाही. आम्ही कुठं तिकडे आई बापाच्या घरी शिकून आणतो. तू तुपली ना शिक नाही तर काही कर. अजिबात माहित नाही काम करायचे घरातली. लोकात सुना किती काम करतात. हा आई पण तुम्ही आता ए आजकाल नंतर करायचं नाही. आई अहो मला बोलू तर द्या थोडस. अहो तुम्ही मला सगळं म्हणत होत्या मी शिकवते तुला सगळं काही टेन्शन घेऊ नको. लग्न झाल्यापासून तुम्ही मला एकही शब्द बोलत नव्हत्या पार काहीच. मला म्हणल्या तुला जेव्हा शिकायचंय तेव्हा शिक हळूहळू शिक आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि आता तो शेजारचा माणूस येऊन गेला तुम्हाला काय म्हणला माहित नाही मला. पण तुम्ही तो काय त्याने काय भरवलंय का काय तुमच्या मनात मला ते सुद्धा काही कळत नाही. एक तोंड बंद तो कर. गेल्यापासून तुम्ही नुसतं मला बोलायला लागल्यात. अरे त्यो जीवन आलाय आपल्या घरी. तुमचा आत्ताशी नाश्ता आणि चहा चाललाय आणि तो बोलला ना ते खरं बोललाय. समजलं का? आणि मग दोन दोन असून काय काय करता तुम्ही घरात? ओ मी काम करते ती नाही करत. पण तुम्हाला माहित होतं ना लग्नाच्या आधी मला काहीच येत नव्हतं. ते तुम्हाला सांगायचं नाही अजिबात. पहिले ती साडी घाल होय. निघ. अरे हिला काय आता लग्न होऊन किती दिवस झाले आहेत? हा काय मग शिकत राहायचं का हिला? हा आता आता खमकी जरा व्हावं लागेल मला सासू. तू जरा डोक्यात घे जरा काही गोष्टी. तसंच करावं लागेल. उचल हे पोहायचं त्याचा आणि घेऊन जाय. लाड लाड मी बघते करायचा आतमध्ये काय मोकारी. करती. तू घे घे तिच्यापाशी बस घे करून सगळं. पहिले साडी घालायला हा लावते. साडी घाल म्हणा तिला. हा, मग काय असेल ते बघते. मोकार लाड लाड करायचा हे असं डोक्यावर बसणार आहेत पुढं. मोकार कोटानं वाढवायचं ते. किती तू समजतच नाही कुठं काय ठेवलंय काही कळतच नाही. मीठ पायल मीठ हा चहा आहे का? हा चहा दूध संपले. संपला?
अयो आणि इथं किचन मध्ये काय करते साडी घेऊन? अहो काय झालं हा. मला आई बाबांनी सांगितले आजपासनं असं नाईट पॅन्ट वगैरे नाही घालायचं, टी शर्ट नाही घालायचं, साडी घालायची. का म्हणून असं सांगितलं? काय सांगू तुम्हाला आता. तो शेजारचा संतोष नाना हा. तो आला होता सकाळी, आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा. काय म्हणलं? तो म्हणला पोहे कोणी बनवले? हा. आई म्हणल्या मी बनवले. हा. तो म्हणला सुनेला नाही येत का तुमच्या बनवता, आणि किती लाड करता तिचे, आणि काय काय बोललं माहित नाही. मला चहा करायला पाठवून दिलं. त्याचा काय संबंध येतो बोलायचा? हा, तो कोण बोलतोय आपल्या परिवारामध्ये? हा, आणि तुला काय बोलायचा संबंध आला त्याला? आणि मला आई बाबांना सांगितलं त्यांनी, माझ्या सुना 4 वाजताच उठतात आणि स्वयंपाक करतात लवकर, आणि आम्ही सगळे सकाळी 7 वाजता जेवतो, आणि तुम्ही इथं 10 वाजले तरी अजून नुसतं नाश्ताच करतायत. असं काय 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 बोलत होता. हा. मला पाठवून दिलं होतं चहा बनवायला, आणि मी चहा पण केला होता अहो. आणि त्याने ना थुकून टाकला चहा, फेकून दिला, आणि म्हणलं खूप घाण झालंय, अजून तुमच्या सोन्याला काहीच येत नाही हा सर, असं म्हणत मी होता. बघतो त्याच्याकडं. त्याला आहे ना, त्याला हाणतो मी त्याला. अहो नको, तुम्ही ऐका तर खरं. जाऊ द्या ना, एवढं काय होतं. काय जाऊ झालं? दे, साडी घालायला सांगितली फक्त, आणि शिकेल मी हळूहळू काम. आपण तुला कुठे साडी घालता येते? हा, जाऊ द्या, मी बघते नेटवर वगैरे बघते मी. पाय मी पाहतो. हा, पण बोलू नका जास्त काही. जाऊ द्या, आई बाबांना नका बोलू काही. जाऊ द्या. हे बघा, तुमचे आई बाबा ते माझे आई बाबा आहेत. हा, मी त्यांना आई बाबाच मानते की नाही माझं. बस आई बाबांना नका काही एवढं बोलू तुम्ही. हा, चल जाऊ दे, बघतो मी. काय तू घाल, जाऊ दे, साडी घाल. मी तुमच्यासाठी ना हे कोरा चहा बनवते. हा ठीक आहे, चालेल. हा, आले मी घेऊन. यायला ही पाय पण ती सगळी इकडे राड पाडला, हे उचलून टाकावं लागेल. त्या जाळ्या पाडल्यात. ही काय करते काय नो घरी? तिला कितीतरी बाऱ्या म्हणलंय ही राडा काय हो? उचलू. अरे हो, काय राडा पाडला इथे? काढू लागायचं तुम्ही, मी तिकडे गेलते ना खाली. तिकडे खाली पण अरे ही उचलून एखाद्या ठिकाणी राचावं लागेल. काय कसं फवारा मारावं लागेल? गावात केवढं झालंय? तुम्हाला रचता येणार काय? पोरला घ्यावा हाताखाली उसक. आता पोर आता हाताखाली यायला तिकडे एवढं गाय ती लोड घेते वय. ती सोन त्या पद्धतीचे आणि पोर एका पद्धतीचं. तिला तर दिवसभर ते घरातलंच काम जातंय. नाही बरं आहे ती. मला येतच नाही, मला जमतच नाही. अरे येतच नाही म्हणजे काय? घ्यायची पिटू पिटू तो आणि इकडे एवढंच नाही. आता आहे ना घरचं सोडून इकडे बी काढायची राहणार. नाही नाही, तिला राहून आणावं लागणार आहे. त्या शिवती काय सुधरायची नाही मला नाही वाटत. कव्हर क्यू करती? मग काय तर मग लोकांच्या सुना मारणार तिचे काम करतात, आणि आपल्यावाला ती काय नुसतं बसून राहतंय. अरे मला तू सांग, आता त्याशी तू ऐकलं नाही का? मग हा? काय म्हणला संतोष भाऊ? मग म्हणला पहाटे 5ला सोना उठत यात. हा बघा ना, मग हे उठत आहे 9 वाजता 10 वाजता. आता लागली बरं का 7 वाजता उठायला. आता इथून पुढे अजून जरा थोडी हे केली का? नाही तू ना हाय गेस करू नको. मी निस्ती ताणू ताणू घे. आई काय करते हा. तसं तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे ना लय पाठीची घालायची काम नाही करायची. मी कशाला घालू पाठी? यायला आपण कव्हर करते. आता याचं लग्न करून दिले याला कळत नाही का मग माठ्याला? काही चांगले लोक आराम करीत आहेत ह्या वयात, आणि आपण काम करतोय. नाही आपल्याला चांगलं झोपलंय बायला वनी. हा, तू तरी बसती थोडीफार, पण मला तर ऐका कुठं चान्स पुढे. बसते, कोणत्या टाइमला बसते तिथं तिला काम समजून सांगायचं. त्याचा टाइम जातो, पण तिकडे खाली रानात जायचं, तिकडे तर तुम्ही लक्ष दिलेलं नाही अजून. कसंच तुझं कसं आहे, तू जरा रगिले त्याच्यामुळे तू जाते जमून. हाय का नाही? मग आता तू पुढे वारेने वाल पडले असते. नाही वाऱ्याचं जाऊ दे, मरू दे. आता वालपटाची पाळी आली ना. अवघड आहे बाई तुमचं तर लय. घ्या ते पोर कुठे गेले काय नु? मला नाही माहिती बाई कुठे मग कोणाला? आलं. काय चाललंय तुमचं? आता काय चाललंय? आता राडा बिडा कोणी उचलायचा? कुठे काय आता काम कसं झालं मी माझ्यावाले. मग ह्यावर लागायचं ना बापाला. मग आता तुम्ही आवाज देत ना, मग ते तवच हा. म्हणजे आमच्या वय आहे का आता हे काम करायचं? अरे लोक हिंडत्यात फिरत्यात, आईच मध्ये राहत्यात, खात्यात पित्यात, आणि आम्ही काम करू करू मरायला लागलो. अगं तुम्हाला बोलती, तिला त्या सुनेला बोलती, असं कुठं असतं का? असं कुठं असतं? म्हणजे तुमची तुम्ही काम करावत ना आता. आता मग आम्हाला करायचे तर केले आम्ही. 1.5 वर्षापासून आपलं वातावरण घरातलं चांगलं आहे चालू, आणि तुमचं चाललंय आता नाही का, ते बाहेरच्या माणसामुळे नाही का तुम्ही तिच्यासोबत भांडणं करू राहिले का म्हणून असं? आणि तुला काय माहिती? तुला काय माहिती या गोष्टी? आणि मला सगळं समजतं ना, मी काय घरी राहत नाही का? भरले हा? कान? मी म्हणले ना तुमच्या पोराची कान भरी ती. कोणाला टाइम नाही एवढा कान भरायला. मग तुला कळलंच कस काय? अगं हा, मग ती सांगितलं. बघितलं का? लावा बी करायला लागली आता तुझी बायको घरातल्या घरात. मग ती सांगणार कोणाला? काही नाही का घरात बसून जडत राहील का? अरे मग काम सांगितलं, मग एवढं काय आवड झालं? येडा बिडाय का काय? आणि मग काय?
आम्हालाच काम करायला लावतो काय तो अहो, बायकोने केलं पण म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगा ना, तुम्ही गोडीत सांगू शकतात ना. लोकांचं ऐकून नाही का तिला सांगू राहिलेत आणि तिला भांडू राहिले ते असं कुठं असतं का तुमचं? तुझ्या बायकोला हाणलं मारलं तर नाही ना आम्ही, फक्त कामच सांगितलंय ना. बरं झालं हाणलं मारलं नाही, तुम्ही ते पण करायला बसले आता लोकांचं ऐकून. बघितलं का बायकोची किती कड येते याला. तुला बायकोची हा? एवढी किव येते ना तर तू जग मार ना, तू काम अरे, कर. पण लग्नाच्या आधीपासून तुम्हाला माहिती ना की तिला साडी घालता येत नाही, तुम्ही तरी तिला बळजबरी तेच साडी घालायला लावताय. मग घालू दे ना साडी घातली आणि काय बारीक घालाय तुझी बायको. अरे पण नाही जमत ना तिला स्वयंपाक पण येत नाही, तुम्ही तरी पण तिला नाही का बस राबवताय मी तिला. काय आयुष्यभर करणार आहे काय मागितलं. एखादी बाई लावून घ्या मग. एखादा मोसकाडा टोला टाकू काय, साडी नेसली मग काय झालं? तुला वाटत नाही का तुला बोलतोय? अरे एखादी बाई लावू शकतो ना आपण हाताखाली. बिगर काय मी तू का काम करतोय का? आणि बायकोची बाजू जरी दुपार राडाला पाय लागला काय एवढ्यात लगेच? सगळ्या गोष्टी ना गोडीत पण होऊ शकतात, तुम्हाला किरकिर घालायची सवय लागून जायले. अरे पण गोडीत व्हायला आम्ही काय हानमार केली काय तुझ्या बायकोला? अहो आबा, मी काय म्हणतो, तुम्ही नाही का तुम्हाला जमत नाही का हे? काय? तिला गोडीत नाही सांगू शकत का तुम्ही? आणि मग तिला काय हानमार करून सांगितले काय? आता संतोष नाना येऊन नाही का विष काढून दिलं त्यांनी आणि तुम्ही त्यांच्या नाही का बातात आले, असं कुठं असतं? तू आहे ना लोकांची नावं घेऊ नको, बराबर बोला ते. काय बरोबर बोलते मग? म्हणजे लोकांवर विश्वास आहे घरच्यांवर विश्वास नाही का? विश्वासाची बातच काय आली याच्यात. काम केलं म्हणून ती बायको बारीक झाली का? हे जमणार नाही काय तुला? नाही जमत मला. हा? काम करू द्या नाही बायकोला. जमणार का? काय 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 कारण नाही जमायचं? हा मग मी आणि माझी बायको आम्ही जातो दुसरं सेपरेट राहायला. मग अरे जा ना मग, कुठे अडवलंय तुम्हाला? ती बिराट बांधा कधी? का? बघा हा थांबूच नका. तुला वाटलं काय मी म्हातारा झालो काय? पार मला होणार नाही काही. मी आज करतोय आणि उद्या बी करीन ही. शेतीचं नको तू लोड घेऊ. हे ना मी सरपंचांना सगळं सांगणार ए, आहे. कोण? हे इथलचं आहे ना तुमचं नाही का लय जादा व्हायला लागलं आता. तुला कुणाला सांगायची त्यांना सांग. हा का? हा आणि जा ती बिराट बांधून निघा. लय हाऊस लागली तुला, वायली राहायचे जाय. होय बायकोच ऐकूनच वायली राहायची ना. राय अरे वायली नाही इथं राहूच नको. वायलीन फिरली नाही माझ्या घरात थांबायचंच नाही. हा, तिकडे बाहेर जाऊन राहायचं. हा नाही थांबणार जाईन हा. दोघं निघून. हा, जा, जा, जा. हा जातो. जा पळ. हे सांगणार आहे बघा तुम्ही सरपंचांना सगळं अरे. सांगणार आहे घटना तुमचीवाली. बाहेर आहे ना, मला 2 दिवस पोट भरून दाखव. जा तू पाठ थापटीन निघा. हा. चांगल्या कामाला नको उशीर करू निघ. तुला वाटलं काय येडा फेडा समजलं काय आम्हाला तो? पाहतो आता त्याला तुमचं. बायकोनी भरून दिला असेल म्हणून हे धमके द्यायला लागला आपल्याला. तुला रुपये कामाची अक्कल आहे का अजून? तिने काय नाही भडकून दिलं बरं का मला. तुला भरूनच हा. दिलेलं आहे म्हणून झालंय तन 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 करीत तू. नाही तर इतके दिवस नाही तन तन केलं. निघ होय. जायला पैसे आहेत का देऊ? हाय माहिती कशाला का? द्यायचा जा, त्याला पळ. पैसे काय लाड करता त्याचा पैशाचा. काय होतं ही अशी पाठीशी घातली ना ही डोक्यावर असते. हा ते तर होणारच आहे. काय आला ह्यो काय लय बोलतोय? ह्यो काम करतोय का? 2 रुपये कामाची अक्कल आहे केला. कशाचं काय? निघाला बाहेर राहायला. बरं जाऊ द्या, तुम्ही काय तेवढे पाय पोहोचलो, मी तिकडे खाल्ला आणलं बघून येते. हा ये हा मला शिकविते. सॉरी लागलं का तुला? जाऊ द्या. पण मी काय म्हणते, कशाचा आरडाओरडा चालला होता? तुमचा आवाज ऐकूनच मी एवढी घाई निघाले होते. बॅग बर आपण जाऊ दुसरीकडे जाऊ सेपरेट राहू आता आपण. हा? हा यांचं हे तुला नाही का सारखं किरकिर घालतात ना त्या माग. हो पण मी तुम्हाला काय म्हणले होते? तुम्ही नका एवढं बोलू आई बाबांना म्हणले होते की नाही? आणि तुम्ही बोललेच. तू कळ सण करणार आता हे बाहेरच्यांचं ऐकायला लागले, अजून दुसरं कोणी येईन, परत त्यांचं ऐकतील, परत ते तुझ्या सोबत किरकिर घालतील. त्यापेक्षा आपण दुसरीकडे जायला जाऊ, आपल्याला थांबायचंच नाही इथं. आणि मी त्यांना बोललो पण आहे, ते खुशाल म्हणले जावं म्हणून. चल मग. झालं का बोलून तुमचं? अहो मी काय म्हणते ऐका तर खरं. बोल. जाऊ द्या, आई बाबा आहेत, रागात बोलून जातात, काही नाही. आणि मला सांगा, मला कधी ना कधी काम करायचंच आहे ना, कधी ना कधी शिकावं लागणारच आहे. मग तेव्हा नाही तर आता शिकून घेईल, एवढं काय त्यात? अगं पण कवर तुला जमत नाही. हा अहो पण तुला स्वयंपाक नाही जमत, ते साडी कशी बशी तू घातलीये. हा जाऊ द्या. आता मी म्हणलं तेच विचारायला जावं आई बाबांना की कशी साडी नेसली मी, चांगली नेसली का, चांगली दिसते का मी साडीत. पण मला आरडाओरडा ऐकायला आला, म्हटलं बघावं. तर तुम्ही मला म्हणताय आता सेपरेट राहायला जायचं. अहो हे सगळं आपलंच आहे, काही गरज नाही सेपरेट राहायला जायची. मी सरपंचांकडे चाललो, या आपल्या घरातली सगळी घटना त्यांना सांगून देतो. अहो कशाला वाढवताय तुम्ही? जाऊ द्या ना. हे बघा, वाढवायचं नाही. शब्दानी शब्द आहे ना वाद वाढतात. कशाला सरपंचांच्या कानावर घालायचंय सांगा अगं तुम्ही? कशाला घालायचंय? हे नाही का लोकांचं ऐकतात म्हणून मला ते घालायचंय कानावर. हे आपलं तर ऐकणार नाही ना, माझं ऐकतील ना तुझं ऐकतील. पासून आपण किती सुखाने राहतोय हा. आणि आता हे किरकिर चालू झाली लोकांचं ऐकून. ते संतोष नानांनी काय सांगून दिलंय, त्यांना काय कानं भरवले माहित नाही. हा मी जातो आणि सरपंचांना तेवढं सांगू देतो. हे मी नाही ऐकू एवढं सहन करून घ्या ना यांचं. जाऊ अहो पण मी काय म्हणते तुम्ही ऐका तर खरं. मला सांगूच नको काही. अहो माझं ऐका ना. काही गरज आहे का सरपंचांना सांगायची? काही गरजच नाहीये, उगाचच आहे ना वाद वाढतील. काय करू काही कळतच नाही. जाऊ दे, आई बाबांना विचारते
कशी दिसते मी साडीत. हा. आणि तुला सांगतो वरच्या गल्लीत पाणी सुटलं नव्हतं, त्यांची तक्रार आली ती, फोन आला त्यांचा. हा, असं झालं नाही पाहिजे बरं का, माझं एवढं वाईट नाही तुला सांगतो. प्रत्येक गल्लीत वेळेवर पाणी सुटायला पाहिजे. लोक पाण्याची वाट बघत असतात. हा, ठेव मग. नमस्कार सरपंच. नमस्कार. काय संतोष ना? काय नाही, आलो तुमच्याकडे चक्रीला. बर, आताच काही माणसं होते गेले. हा, हा, काय झालंय ते दोन्ही सुना गेल्यात निघून. कधी? झालेत 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. हा. बर, का बरं? काय आता थोडंफार बोलायला पाहिजे ना. हा. काय काम धंदे नाही करीत, काय नाही. हा. आपले त्याने उठावा घालावा, ते पंजाबी ड्रेस. आता आपल्यात कसं साडी बिडीत जमाना बदललाय. जमाना. पहिला विषय. दुसरा विषय, त्या दुकानात आल्या होत्या गावात, किराणा दुकानात, हा. आणि मी नेमकंच तिथं बसलेलो होतो. तर त्यांनी तुमच्याविषयी दोघाही म्हणजे सासू सासऱ्यांविषयी तक्रार केली. हा. त्या म्हटल्या नाही तर आम्ही दोघी निघून जाणार, हे मला माहिती. त्यांनी सांगितलं होतं मला. काय तुम्ही एवढा त्रास देत असतात का? सुनांना लेकीप्रमाणे जीव लावायला पाहिजे. हा, तर तुम्हाला त्या म्हातारपणी जीव लावतील. तुम्ही त्यांना आत्ता त्रास दिला का तुम्हाला म्हातारपणी त्रासायची. हा, आता त्या मग त्या बरोबर फेडून घेतात ना. हा, लय त्रास देत होता काय? आता काय एक काम काय करा. म्हणतील? हा? हा, लय रोप करीत होता काय? हा. तुम्ही जर म्हणले सुनबाई, हा, गुडघे हातपायने चालू चहा आण ग, ती 1-2 तासांनी. हा, आणि मग म्हणतात सुनालाही वाईट. कशाला त्रास द्यायचा? हा, तुमची बायको आहे तशीच. नाही, आता झालं ते झालं. हा. तुम्हाला एक काम करावं लागतंय, तुम्हालाच घेऊन यावं लागेल. मला म्हणजे तुम्ही त्रास द्यायचा आणि येऊन जाऊन सरपंचाकडे. आता झाल्यात काही गोष्टी त्या सुधरून घ्यावं लागत्या. तुम्ही सुधारले तर आहे बा. नाही आम्ही तुमच्या सुधरू. मंडळीच्या सरपंच बांधून घेतील म्हणा तुम्हाला, की बाबा असं पुन्हा करणार नाही. आली ती जागेवर आली आता. आली का? नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. काय रे महेश, काय काय म्हणतोय? म्हणलं एक काम होतं अर्जंट तुमच्याकडे आत्ताचं. काय रे? संतोष नाना तुम्ही? हा. संतोष नाना काय ते काय झालं? काय काय झालं? काय झालं? लगे खाली बसतोय वर उठतोय, काय झालं? लयच राग यांनी आमच्या घरात चांगलंच तुम्ही काडी लावलेली. हा, कवा? अहो काल काडी नाही लावून गेले का तुम्ही? अरे काडी नाही, उलट चांगलं सांगून गेलो मी. हे असंच आमच्या घरात झालं गेलं निघून, म्हणून चांगलं सांगितलं बा तिला काम शिकवा, हे काय करा झालं? ते थांबा करा. तुम्ही. सरपंच साहेब तुम्हाला माहिती आहे आमचं 1.5 वर्षापासून आम्ही किती सुखी परिवार आहे. हा, मी येतो जातो, किती भारी चाललंय तुमचं. आता एवढ्या 2 दिवसापासून यांनी या आमच्या घरी आले. हा. यांनी ते माझ्या आई वडिलांचे काय कान भरून दिले. हा. इतकी किरकिर घालतायत माझ्या बायकोपाशी, ते इतकी किरकिर घालतायत. साडीच घालावं लागन, स्वयंपाकच करावं लागन, हेच करावं लागन. आलं माझ्या लक्षात, म्हणजे यांनी विष पेरलं बा पूर्ण. असं. हा, यांच्या तर सुना गेल्याच पळून पळून, पण दुसऱ्याच्या घरात आग लावून दिली. अहो काय गप बसा. बघितलं का सरपंच साहेब, असं कसं राहिलं मला ते. हा, हा. अहो तुम्हाला शोभ होता का दुसऱ्यांच्या घरामध्ये विष घालायचं? तुमचं तर तुमचं केलं वाटोळ, दुसऱ्याच्या घरात वाटोळ करायला लावले. मी तुमच्या सुना आणायला मोकळा नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. या अशी पद्धत आहे काय? ए महेश, ते शिपाई चहा आणून राहिले, तेवढं छान रे. हा. पण संतोष भाऊ, हा, हे सोडून द्या स्वभाव. हा, तुमचं तुमचं केलं वाटोळ, दुसऱ्याचंही वाटोळ. हा, एवढा सुखी प्रपंच चालला होता त्यांचा. हा. हा, तुम्हाला काही वाटत नाही का याचं? वाटत नाही का काही? आपण चुका करून राहिलो बा. हा, त्या चहा घ्या. काय लच्छा त्यांना? जाऊ जाऊ दे, तसं नसतं करायचं. लयच राग आला काय? राग आला म्हणजे त्या घरात त्याच्या वाटून झाला असेल. काय भांडणं झाले का? लय किरकिर झाले सरपंच साहेब, इतके भांडणं यांच्यामुळे नाही का. आता मी निर्णय घेतलेला आहे. म्हणलं मी माझ्या बायकोला म्हणलंय आपण जाऊ सेपरेट, नाही का दुसरी खोली बघू. ए, तिला तसं जाऊ. करू, तुझे आई वडील किती चांगले आहेत. अहो पण मग त्यांना समजा पाहिजे नाही, ती रोज रडण, तिची परत किरकिर. मी याच्या आधी झालं कधी असं? याच्या आधी कधीच झालेलं आणि नाही. मग मी येतो समजून सांगायला. हा हा, चालेल. मी येतो. आणि तुम्ही आहे ना, येतो आता एवढ्या वेळ सुना आणायला, तुम्ही स्वभावात बदल करा. हे उपयोगीचं नाही बरं का. हा, आता चहा. का पितो मी चहा, उरका तुम्ही तुमचं. अरे पण तुमचे स्वभाव हे बदली करा ना राव. यांना घरी नको येऊन देत जाऊ. अजिबात नाही तर. हा, आता चहा पिऊन गोड झालं, आता गोड बोला पी. तुमची त्याची काय दुश्मनी होती काय? नाही नाही. मग? उगा आपलं काहीतरी करायचं बोलता बोलता. घ्यायचं का अजून चहा घ्यायचा? कोणला नाही चांगलं सांगता आलं ना बरं का, तर वाईट तरी सांगू नये. काय म्हणलोय मी? नाही चांगलं सांगता आलं ना तर वाईट तरी सांगू नये. सांगू नये. हा, आणि म्हणूनच दुसऱ्याचं हे करायला गेलं का आपलंच वाटोळ होतं. झालं ना तुमचंच वाटोळ. स्वभावात बदल करा. हा, चालू. नाही तर म्हातारपणी चहा आहे, चहा आण घे सुनबाई. सुनबाई देईन, नाही तर नाही देईन. जा
घरी जा, मी संध्याकाळी ना फोन करून बोलून घेतो, तुमच्या सुना जाऊन आणू. आणि पुन्हा असं करू नका. हे चल रे, त्या कामगारांना चहा दे रे तेवढा. हा. चल तुझ्या घरी जाऊ. चालतंय हा. हा, चल. घे बरं, बोलून घे तुझ्या आई बापाला, बोलव. ओ आबा, बस. आई, तुझ्या मंडळीला बोलव. अय पायल. राम राम सरपंच. राम 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 राम. तुम्ही कसं काय केला? कस काय म्हणजे काय कुतबा घातला अहो खुद बघायच काय घातलाय? लोकांचं ऐकून? सरपंच या या. बस बस बस. हा, अरे तुम्ही किती चांगले होते. पोराच्या लग्नाला सांगता 1.5 वर्ष झालंय. एवढा सुखी प्रपंच मी अधून मधून येतो जातो. हा, काय काय कुतबा घातला त्या संतोष ऐकून? अहो ते काय झालं ते असं संतोष नानाला नाही काही उद्योग तुम्हाला माहितीये का? नाही हे माझ्याकडे आलता तर त्याच्या आधी ते येऊन बस दोन्ही सुना पळून गेले. काय हा, सुना एक दिवशी गावात किराणा दुकानात आल्या होत्या. त्यांनी मला तक्रार केली ती सासू सासरेला त्रास देत आहे, माहेर निघून जाणार आहेत. आणि खरोखरच गेल्या आणि मला म्हणे चला सुना आणायला आमच्या. हा, माझ्याकडून आणि तेवढ्यात हा आला. त्या संतोष नाना त्याच्यात सुना गेल्या पळून. पण तुमची सुना लेखाला आता तुम्ही हे काढून देताय का? अहो झालं काय, एक दिवस आलं ती इथं आली, नाश्ता चालला होता. हा, आमचं जरा आता उशीर नवीन पोर होती. म्हणलं जाऊ द्या भाऊ का, म्हणजे हीच करायची सगळं घरातलं, असं काही नव्हतं. ते म्हणले मी जेवण आलोय, सुना माया 5 वाजता होता. उठा द्या म्हणे स्वयंपाक करतात. अहो चहा दिला तर त्याने फेकून दिला राव, एक गोट मारून. काय सांगावं, मग आमचं डोकं पेटलं ना. मग ऍडवान्स ते गेल्या दोन्ही सुना पळून. हा, एकदा बघा आता हे उद्योग. आणि मग आता काय उद्योग नाही. तुम्हाला जर सोयीने जर राहायचं असलं, सुनाला लेखीप्रमाणे जीव लावायला पाहिजे. मी त्या संतोष नानाला तेच सांगितलं. नाही तर फांतारपणी म्हटलं चहा मागितलं तरी ते देणार नाही, कारण त्यांच्या डोक्यात राहतंय बरोबर आहे. आपल्याला लय त्रास दिलेला आहे. आलं का तुमच्या लक्षात? खरंय, खरंय. त्याच्यामुळे ना तुम्ही आता सुनाला कुठे हे काय काय आली का, एक काम करायचं, तू या नाईवडिलाप्रमाणे जीव लावायचं. मी चांगलंच सांगणार, पण तुम्ही पण हिला लेखीप्रमाणे पहिलं जसं चाललं होतं तसं चालू द्या. परत आयुष्यात तक्रार येता कामा नाही. आणि जर आली आपल्या मळ्यात, किती काही रूम आहेत, वरच्या 3ऱ्या मजल्यावर राहा मस्तपैकी. हा. हा, मी सांभाळतो. हा. सरपंच तशी पाळी नाही येणार. नाही नाही ना. मला तरी कुठं, मला माणसंच लागतात. हा? आणि हा शिकलेला आहे काय, हा शेपटी सगळ्या मळ्यातले सगळे काम करायचे याचे त्याचे, ही शिकलेली शिकलेली. त्याचं कसं झालं तुम्हाला सांगू का काय सरपंच? जाऊ दे, वागले नीट आहे ते आपल्याकडे. नाही जाऊ का आबा? ए गप्पे कुठं आबा जातो? आलंय आमच्या लक्षात काय झालंय, कसं झालंय. मला म्हणत होते ते आपल्याला जायचंय दुसरीकडे राहायला. मी असं म्हणलं, कशाला? काय वर समजलं खालीचे सगळं फर्निचर सगळं ओके. हा का? हा, लय भारी. जातो मग. हा, जातो. हा. हे घर काय करायचंय? भांडे म्हणजे सगळं किचन बी भांडे कुठे सगळं काय आहे. म्हणजे ते कुणी जर आलं गेलं पाहुणे राव त्यांच्यासाठी सेपरेट आहे बा. चांगले मग. हा, तुम्ही इथून काहीच नका घेऊ. आणि नवे कपडे बिपडे घेतो तुम्हाला मस्तपैकी सगळं नवीन. हा. चलतंय मग. जाऊ मग. बरं. सरपंच पाया पडतो बा तुमच्या. हा, ही काय उद्योग नका वाढू, सरपंच, चुकलंय आमच्याकडून, हा. मान्य आहे आम्ही आम्हाला. लोकांच्या हो काही- भरवण्यात आलो, चुकलं, खरंच आमचं चुकलं. मग लोकांचं ऐकून हा आपल्या प्रपंचात जर वाटोळ होत असेल तर ऐकायला पाहिजे का? नाही ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं पाहिजे. घे तिला लेखीप्रमाणे जवळ घे, बोलव तिला. ये इकडं. हा, अहो पहिल्यांदा सरपंच लिखी याला प्रमाणे म्हणते. चाललो होतो हो. हा, मग पण ते दुसऱ्याने वीज टाकल्यामुळे ही कालवायची पाळी आली. आपल्याला अक्कल पाहिजे ना, आपण हा, काय मग ऐकायचं आणि काय नाही. ते हा? चुकलंच आणि आमच्याकडून. त्याला चहा सुद्धा रस्ता पाजायचा द्यायचा असता हाकलून चला. आणि जर काही जर आलं काढावर तर आपल्याकडे यायचं बरं का, हा. 3ऱ्या मजल्यावर. हा मग. हा, बरं का, नाही, नाही. अजिबात नाही. सरपंच साहेब. सरपंचाची पाळी नाही येणार. नाही ना, नाही अजिबात नका ही करू. येऊ का मग मी? बा, आता एवढ्या लांब आले चहा तरी घ्या. नाही काय नको मला तुमचा बनवते ना चहा, चहा. काही नको. मी आतापर्यंत कधी तुम्हाला उलटून बोललो किंवा वलटून बोललोय का? हा, पण उगाच दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही तिला किस घालताय तिच्या मागं, चांगलं आहे का ते? नाही आपल्या घराला किती दलिंद्री लागन तशाने. नाही आता नाही होणार काही. मग ते आपल्या घरातली लक्ष्मी आहे का नाही? बघ बरं, तशी तू साडीवर सुद्धा लय भारी दिसती. भारी दिसती खरं. आणि एक काम कर, कधी कधी साडी घाली जा, कपडे बी घाली जा, काय अडचण नाही तुला तुला जसं. आवडते? हा चालेल. हा. ते- बरं चला आता चहा बनवते सगळ्यांसाठी मस्त. हा, बरं, हा? चला. हा. आणि आज स्वयंपाक पण मीच केलाय, मला सांगा हा. कसा झालाय. तू बोला का? सुधारली की नाही? खरंच सुधारली तू. होय आबा, मागच्या वेळेस तिने पोहे केले होते, लय खराट केले होते. गप, आता नाही म्हणायचं तसं. बघा. गोड मानून खात जायचं. हा, मग तुम्ही पण काय नाव नका ठेवू. आता मी काय नाव ठेवतोय? हा, नाही तर मग परत मग नको किरकिर. नाही आता हा. किरकिर करायची नाही अजिबात. हा, चला. काय काय नाही आमच्या दोघात चाललो होते. हा. मी शिकते ना आता हळूहळू सगळं. हा मग हो, काय. मी शिकवते. हा चल ती म्हणली इंटरनेटवरून शिकणार आहे म्हणे मी. बघा ग बाबा, तसलं नको काही वाढू आता. आतापर्यंत कमी ही झालंय का?
हा? हा. का तुला परत वाढवायची कुठं ना नाही तर आता तू टोल खाशील त्या दिवशी वाचला आहे सगळे एकत्र हा. झाले, तेवढंच चल. झालं चला